स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती। मागच्या सुनावणीत आरक्षणाच्या मर्यादा ओलांडल्याबद्दल कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते। आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला। त्यामुळे आजच्या सुनावणीत निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरसकट 27% आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली। स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातली महत्त्वाची बातमी, आज सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबत सुनावणी होती। जे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी याचिकाकर्त्यांशी या संदर्भात बातचीत केली। सुप्रीम कोर्टामध्ये आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे, कारण या सुनावणीवरतीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं गणित अवलंबून असणार आहे। आणि या संदर्भात ओबीसी आरक्षणासंदर्भात जे मुख्य याचिकाकर्ते आहेत राहुल वाघ, ज्यांनी ही याचिका दाखल केलेली होती, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। सर, काय सांगाल, आपण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर या सर्व निवडणुकांचं आता सर्व गणित हे लांबणीवरती पडलेलं होतं, परंतु आता आज त्यावरती सुनावणी पार पडणार आहे, काय सांगाल? आता न्यायालय मुख्यतः हा निकाल आज देऊ शकतं आपल्याला की 50%च्या पुढे जे काही आरक्षण गेलेलं आहे त्या संदर्भामध्ये ते स्थगिती देऊन निवडणुका घेण्यासाठीचा हिरवा झेंडा दाखवू शकते। परंतु यामध्ये मुख्य अडचण अशी आहे की ज्या पद्धतीने 50%च्या पुढे आरक्षण गेलेल्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने जी काही प्रक्रिया राबवलेली आहे ती मुळातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात असल्यामुळे ती रद्द होण्याची शक्यता आपल्याला प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे। यामध्ये महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा या प्रक्रियेच्या मानगुट्टीवर बसलेला आहे आणि ज्याच्यामुळे आपण प्रशासक हा असंवैधानिक पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या प्रक्रियेमध्ये हे सत्ताधारी वर्ग राबवून घेताना आपल्याला दिसून येते। नक्कीच जर कोर्टाने जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जर आदेश दिले तर यानंतर आपली भूमिका काय असणार आहे? मुळात असं आहे की जर राज्यकर्त्या वर्गाला 50%च्या पुढे ओबीसींना आरक्षण द्यायचं असेल तर त्याच्यासाठी घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्या राज्यकर्त्यांनी राबवल्या पाहिजे आणि त्यांचा हेतू मुख्यतः स्वच्छ असला पाहिजे। मताच्या राजकारणापायी या पद्धतीने आरक्षणाचं जे काही बालंड या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने राबवण्याची प्रक्रिया राज्यकर्ते वर्ग त्यांच्या हितासाठी वापरते आहेत, मुख्यतः ती बाब प्रकर्षाने संविधानकर्त्यांच्या आणि संविधानाच्या पण केंद्रबिंदू नाही, परंतु राज्यकर्त्यांची ही दुटप्पी भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।